MPSC माइंड मॅप या फ्री एज्युकेशन चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर काल 4 तारखेलाच आपला जो ग्रुप बी कंबाईनचं प्री एक्झाम होती ती झालेली आहे. आय होप तुमच्या सर्वांना तो पेपर खूप छान गेला असेल, तुम्ही खूप छान परफॉर्म केलं असेल आणि चांगले क्वेश्चन्स जे आहे ते अटेंड केले असतील. तर बघा, मी जास्त वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्यावरती येते. आता मी तुमच्यासाठी घेऊन आले पॉलिटीची जी काही आन्सर की होती. काल जो पेपर झाला त्याचं पॉलिटी सेक्शनचे जे काही क्वेश्चन्स होते त्या सगळ्याची मी तुमच्यासाठी आन्सर की घेऊन आलेली आहे. तर बघा, मी फक्त आन्सर की घेऊन आलेली नाही आहे, तर त्याच्यासोबत प्रत्येक प्रश्नाचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशनही देणार आहे. त्या प्रश्नाचं आपण ॲनालिसिस करणार आहोत. ओके, एखादी स्टेटमेंट चुकीची आहे तर का आणि बरोबर आहे तर का, तर ह्या सगळ्याचं मी एक डिटेल ॲनालिसिस घेणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमचा जो क्वेश्चन पेपर आहे तो आणि पेन्सिल पेन जे काही आहे ते सोबत घेऊन बसायचं आहे. मी खूप महत्त्वाचा असा डेटा तुम्हाला या ॲनालिसिसमध्ये शेअर करणार आहे, त्याच्यामुळे तो तुम्ही सगळेजण नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके, चला तर मग जास्त वेळ न वाया घालवता आपण लगेचच सुरुवात करूया. तर बघा, हा जो सेट आहे ना तो डी सेट आहे. सो डी सेटमध्ये 42 पासून त्याचे प्रश्न जे आहेत पॉलिटीचे ते सुरू होत आहेत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 103व्या घटना दुरुस्तीने 2019 भारतीय राज्यघटनेच्या कलम 15 उपकलम 6 आणि कलम 16 उपकलम 6 मध्ये पुढील तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे. योग्य पर्याय निवडा. ए स्टेटमेंट आहे, अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजनांचा ज्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल. तर बघा, ही जी पहिली स्टेटमेंट आहे ना ती बघा बरोबर स्टेटमेंट आहे. ओके, तर का, तर बघा, आरक्षण कोणासाठी आहे? आर्थिक दुर्बल घटकांसाठी, म्हणजे जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड्स आहेत त्यांच्यासाठी. कोणत्याही जातीशी रिलेटेड किंवा कास्टिझमशी रिलेटेड हे आरक्षण जे आहे ते नाही आहे. ओके, जे लोक टोटली म्हणजे जे कोणत्याही कास्टमध्ये असू देत, ओपनमध्ये असू देत किंवा ते OBCच असू देत, SC ST असू देत, जे बॅकवर्ड आहेत, इकॉनॉमिकली बॅकवर्ड आहेत, त्यांना हे जे आरक्षण आहे त्याचा लाभ मिळणार आहे. पण केव्हा, जर त्या व्यक्तीने तो SC ST असला तर त्याचं SC STचं आरक्षण तो एन्जॉय करत नसेल, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जो आरक्षण आहे SC STशी रिलेटेड किंवा OBCशी रिलेटेड त्याचं जे आरक्षण आहे त्याचा लाभ तो घेत नसेल तरच त्याला हे जे इकॉनॉमिकली बॅकवर्डमुळे आरक्षण जे मिळालं आहे त्याचा तो लाभ घेऊ शकतो. जर तो SC STचा लाभ घेत असेल तर त्याला हे आरक्षण मिळणार नाही. त्याच्यामुळे पहिली स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. ओके, तर बघा, बवाली स्टेटमेंट आहे, आर्थिक मागासवर्गीयांना 13% आरक्षणाचे प्रमाण राहील. तर बघा, ही बवाली स्टेटमेंट आहे ना चुकीची आहे, कारण ही जी घटना दुरुस्ती आहे तिच्याने केंद्राने किती आरक्षण दिलं आहे इकॉनॉमिकली बॅकवर्डना? तर 10%. किती? 10% आरक्षण जे आहे ते दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही बवाली स्टेटमेंट आहे ती चुकीची आहे. बघा, क वाली स्टेटमेंट बघा, या आरक्षणाचा लाभ शैक्षणिक व नोकरीविषयक बाबींना लागू होईल. ओके, तर बघा, क वाली स्टेटमेंट काही आहे? बरोबर स्टेटमेंट आहे. ओके, तर ह्याचा लाभ कशासाठी होणार आहे? तर गव्हर्नमेंटचे जे काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, सेंट्रल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स त्यांच्यासाठी, प्रायव्हेट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्यासाठी, सेंट्रलच्या ज्या नोकऱ्या आहेत, जॉब्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट जो प्रोव्हाइड करणार आहे त्यांच्या नोकरीमध्ये हे जे आरक्षण आहे ना त्याचा लाभ होणार आहे. ओके, आता तुम्ही बोलाल, तुम्ही जे काय बोलताय ते सगळं सेंट्रलचं बोलताय, स्टेटचं का बोलत नाही आहे? तर बघा, ही जी 103वी घटना दुरुस्ती आहे ती केंद्राने लागू केलेली आहे आणि केंद्राने त्या घटना दुरुस्तीमध्ये असं म्हटलेलं आहे की ही घटना दुरुस्ती लागू करणं हे कोणत्याही राज्यांवर बंधनकारक नाही आहे. ओके, ही घटना दुरुस्ती लागू करणं म्हणजे हे 10% आरक्षण तुम्ही स्टेट गव्हर्नमेंटमध्येही द्या, हे कोणत्याही राज्यावर बंधनकारक नाही आहे. तो निर्णय त्या राज्याने त्याचा पर्सनली घ्यायचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या राज्याला वाटलं की आम्हाला हे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसना आरक्षण द्यायचं आहे तर त्याने ते द्यावं. जर त्यांना वाटत नसेल की नाही द्यायचं आहे तर नाही द्यावं. आपल्या महाराष्ट्राने हे इकॉनॉमिकली बॅकवर्ड लोकांनाही आरक्षण 10% केंद्राने लागू झाल्यानंतर महाराष्ट्रासाठी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसना 10%चं आरक्षण काही आहे ते दिलेलं आहे. पण नक्की लक्षात घ्या ही गोष्ट की ते राज्यांनीही दिलंच पाहिजे असं राज्यांवरती बंधनकारक नाही आहे. त्याच्यामुळे बघा, ही जी स्टेटमेंट आहे ना थर्डवाली स्टेटमेंट नंबर C, ओके, ती जी आहे बरोबर आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, फोर्थ स्टेटमेंट आहे D.
आर्थिक मागासवर्गीयांना 10% आरक्षणाचे प्रमाण राहील. ओके, आता ही बघा जी आपली ब वाली स्टेटमेंट आणि ड वाली स्टेटमेंट एक्झॅक्ट अपोजिट आहे. ज्याला एखाद्याला माहिती आहे की 10% द्यायचं आहे तो नक्कीच वरची जी स्टेटमेंट आहे बी वाली तो इलिमिनेट करणारच आहे. ओके, त्याच्यामुळे काही आहे मगाशी सांगितलं तुम्हाला किती आरक्षण दिलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे जी डी वाली स्टेटमेंट आहे तीही बरोबर आहे. ओके, इथे काय दिलं आहे, कोणते वाक्य बरोबर आहे. तर बघा कोणतं वाक्य बरोबर आहे, अ, क आणि ड. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3 अ, क आणि ड. ओके, आता बघूया पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न आहे, तर बघा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. स्टेटमेंट 1 आहे, संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. ओके, तर बघा तुम्ही जर का कोर्स कॉन्स्टिट्यूशनचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुम्हाला हे जे काही मायनर चेंजेस या क्वेश्चनमध्ये त्यांनी दिलेले आहेत ना ते लगेच लक्षात येतील. तर बघा खूप कमी अंकांनी जे आहे त्यांनी ह्या डेट्समध्ये आणि ही जे नंबर्स दिलेत ना त्याच्यामध्ये त्यांनी चेंजेस केलेले आहेत. तर बघा ही ते पहिली स्टेटमेंटमध्ये काय दिलं आहे, 288 सदस्यांनी. तर बघा ते किती आहे, 288 सदस्य नाही आहेत तर किती आहेत, 284 म्हणजे किती 284 सदस्य जे आहेत त्यांनी घटनेवरती सह्या केल्या होत्या. आता बघा त्यांनी डेटमध्ये कसे चेंजेस केलेले आहेत. त्यांनी डेट दिलेली आहे 26 जानेवारी 1950, पण बघा एक्झॅक्ट डेट काय आहे, एक्झॅक्ट डेट आहे 24 जानेवारी 1950. किती, 24 जानेवारी 1950ला जे आहे ती घटनेवरती सही केलेली आहे त्या 284 सदस्यांनी. बघा मग 26 जानेवारीला काय झालं, तर 26 जानेवारीला आपली जी घटना आहे तिचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं, तिची अंमलबजावणी जी आहे ती सुरू झालेली आहे. ओके, आता बघा बऱ्याच जणांना जे डेट्स आहेत त्याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर आता मी तुम्हाला डेट्सचं कन्फ्युजन दूर करणार आहे. आपली घटना स्वीकार कधी केली, स्वीकार केलेली आहे 26 नोव्हेंबर 1950ला. आपल्या सरनाम्यामध्ये खालती डेट दिली आहे ना, कधी स्वीकार केली आहे, 26 नोव्हेंबर 1950ला आपली घटना स्वीकार केलेली आहे. ओके, घटना स्वीकार कधी केली, जे आपलं सगळ्यात शेवटचं घटना समितीचं जे अधिवेशन होतं 11वं अधिवेशन, त्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आपली घटना जी आहे ती स्वीकार केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर घटनेवरती सह्या केल्या 24 जानेवारी 1950ला. ओके, 24 जानेवारी 1950ला घटना समितीची पुन्हा एकदा बैठक जी आहे ती भरवली गेली आणि त्या एका दिवसाच्या बैठकीमध्ये सर्वांनी त्या घटनेवरती सह्या केलेल्या आहेत. किती जणांनी, 284 जणांनी. आणि त्याच्यानंतर एक्झॅक्ट 2 दिवसांनी म्हणजे 26 जानेवारी 1950ला आपली घटना अंमलबजावणी सुरू झाली. ओके, म्हणजे आपल्या घटनेचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. ओके, सो हे डेट्सचं कन्फ्युजन न होता व्यवस्थितपणे ज्यांनी क्वेश्चन अटेंड केला असेल त्यांचं उत्तर नक्कीच बरोबर आलं असेल. त्याच्यामुळे जी पहिली स्टेटमेंट काय आहे त्यांनी डेट्स आणि ह्या नंबरमुळे रॉंग आहे. ओके, त्याच्यानंतर बघा सेकंड स्टेटमेंट आहे, कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्त्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकार केलेले आहे. ओके, कायद्याने घालून दिलेली पद्धती म्हणजे काय, प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ. हे आपण कुठून घेतलं आहे, ओके कुठून घेतलं आहे तर अमेरिकेकडून नाही तर आपण हे घेतलं आहे जपानकडून. कोणाकडून, जपानकडून घेतलेलं आहे हे तत्त्व. त्याच्यामुळे ही जी सेकंडवाली स्टेटमेंट आहे ती पण रॉंग आहे. ओके, आता थर्ड स्टेटमेंट बघा. थर्ड स्टेटमेंट आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली आहे. तर बघा ही जी संयुक्त बैठक आहे ती आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून नाही घेतली आहे तर कोणाकडून घेतली आहे, ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. ओके, ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे, आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही. संयुक्त बैठकीची तरतूद कशात आहे तर आर्टिकल 108 मध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आहे. आपण कोणाकडून घेतली आहे, ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे. अजून काय घेतलं आहे तर समवर्ती सूची जी आहे ती आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली. ओके, आता या प्रकारे बघा या तिन्ही स्टेटमेंट्स काय आहेत, रॉंग आहेत. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असलं पाहिजे, वरीलपैकी एकही नाही. ऑप्शन नंबर 4 वरीलपैकी एकही नाही. ओके, आता बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. स्टेटमेंट ए आहे, सरनामा हा राज्यघटनेला जे प्रस्थापित आणि प्रचारित करावयाचे आहे ती उद्दिष्ट कथन करतो आणि त्यामधील भाषा जेथे जेथे संदिग्ध असल्याचे आढळते तेथे तेथे घटनेचा वैधानिक अर्थ निरूपण करण्यास सहाय्य करतो. तर बघा हे स्टेटमेंट तुम्ही खूप शांतपणे वाचलं तर तुम्हाला नक्की कळेल आपल्या घटनेने काय केलं आहे, आपल्या घटनेची
जी काही आयडिओलॉजी आहे ती आयडिओलॉजी कशातून प्रतीत होते, विचार जे आहेत आपल्या घटनेचे ते कशातून प्रतीत होतात, तर त्याच्या प्रिॲम्बलमधून, त्याच्या सरनाम्यामधून आपल्याला आपल्या घटनेची काय आहे, आयडिओलॉजी काय आहे, विचार काय आहे, ह्या सगळ्यामागे ते जे आहे ते आपल्याला आपल्या सरनाम्यामधून कळतं. आणि बऱ्याच वेळा सुप्रीम कोर्ट जेव्हा त्यांना डायलेमा होतो किंवा घटनेचा अर्थ किंवा एखाद्या तरतुदीचा अर्थ कसा लावायचा, तर त्याच्या संदर्भात जर का एखादे डिसिजन्स त्यांना घ्यावे लागतात, तेव्हा ते काय करतं, सरनाम्यामध्ये जी तत्त्वं दिलेली आहेत आपल्या घटनेच्या संदर्भात त्याच्या आधाराच्या बेसिसवर ते काय करतं, एखाद्या तरतुदीचा अर्थ बऱ्याच वेळा लावतं. हे आपल्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंट्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट काय आहे बघा, फर्स्ट स्टेटमेंट जी आहे ती बरोबर आहे. ओके, बघा आता सेकंड स्टेटमेंट काय आहे, संविधान सभेने ज्याप्रमाणे राज्यघटनेच्या इतर भागास कायदेशीर मान्यता दिली आहे तशी ती सरनाम्यास दिलेली नाही. ओके, तर बघा हे सेकंड स्टेटमेंट जी आहे ब वाली, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना कन्फ्युजन असेल की सरनाम्याला मान्यता दिली आहे की नाही दिली आहे, नक्की तो भाग आहे की नाही आहे, भाग आहे की नाही याच्यावरती आपल्या ह्याच्या ज्या आहेत सुप्रीम कोर्टाने बऱ्याच वेळा जजमेंट्स जी आहे ती दिलेली आहे. आणि त्याची जी केसेस होत्या त्या कशामुळे उभे झाल्यात, कारण आपली जी घटना आहे ती पहिल्यांदा लागू झाली, म्हणजे आपली घटना जी आहे ती पहिले तयार झाली आणि त्याच्यानंतर सरनामा जो आहे तो आपल्या घटनेचा जे काय आहे भाग बनलेला आहे किंवा त्याचा लागू झालेला आहे. का, कारण घटनेचा ओव्हरऑल कंटेंट कळल्याशिवाय जी आपल्या सरनाम्यामध्ये काय तत्त्व असायला पाहिजेत हे नक्कीच इन्क्लूड करता येणार नाही. त्याच्यामुळे घटना ही आपल्या सरनामा जो आपला आहे तो कधी भाग झाला, पूर्ण घटना तयार झाल्यानंतर सरनामा जो आहे तो घटनेचा भाग झालेला आहे. त्याच्यामुळे ही स्टेटमेंट आहे ना की त्याला कायदेशीर मान्यता दिलेली आहे आणि सरनाम्यास ती तशी दिलेली नाही. ओके, ते जे आहे चुकीची आहे. आपल्या सरनाम्यालाही कायदेशीर मान्यता दिलेली आहे आणि सरनामा जो आहे तो कसला भाग आहे, आपल्या घटनेचा भाग आहे. ओके, त्याच्यामुळे इथे ऑप्शन काय आहे आपला बरोबर, ऑप्शन नंबर 1 विधान अ बरोबर. ओके, आता बघूया पुढचा प्रश्न. तर बघा पुढचा प्रश्न आहे, प्राध्यापक के.सी. वियर यांच्या निरीक्षणानुसार खालील विधानांपैकी कोणत्या विधानांतून भारतीय संघराज्य पद्धतीचे खरे स्वरूप व्यक्त होते. ऑप्शन 1 आहे, भारतीय संघराज्य हे संस्थात्मक संकल्पनेपेक्षा अधिक क्रियात्मक आहे. 2, एक पक्षीय प्रभावी राजवट ही संघराज्यवादाच्या तत्वाशी संघर्ष करणारी ठरली. ऑप्शन 3 आहे, भारतीय संघराज्य हे घटनांमधील कराराचा परिणाम नाही. 4 आहे, एकात्म राज्याची दुय्यम वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्याची दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य आहे. पहिली गोष्ट, हा प्रश्न आपल्याला टॅकल करण्यासाठी के.सी. वियर यांची स्टेटमेंट काय आहे घटनेबद्दल किंवा संघराज्याबद्दल ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, तर बघा के.सी. वियर यांनी काय स्टेटमेंट केली आहे, तर स्वरूपाने संघराज्य पण आशयाने एकात्मिक आणि निमसंघराज्य अशी त्यांची संघराज्य या गोष्टीबद्दल त्यांनी स्टेटमेंट केलेली आहे. काय, स्वरूपाने संघराज्य पण आशयाने एकात्मिक आणि निमसंघराज्य अशी जी आहे ती स्टेटमेंट केलेली आहे. त्यांची जी स्टेटमेंट आहे ती जर का आपल्याला कळली असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर देणं सोपं आहे. ओके, त्याच्यामुळे बघा मी तुम्हाला स्टेटमेंट काय आहे तेही सांगितलेलं आहे. तर बघा त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अधिक क्रियात्मक असा कुठेही उल्लेख आलेला नाही आहे, त्याच्यामुळे फर्स्ट स्टेटमेंट काही आहे, रॉंग आहे. ओके, त्याच्यानंतर पक्षीय प्रभावी राजवट आणि संघराज्यवादाच्या तत्वाशी संघर्ष करणारी, आता संघर्ष करणारी आहेत किंवा हे कोणताही कंपॅरिझन पण त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं नाही आहे. ओके, त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट पण जी आहे ती चुकीची आहे. थर्ड स्टेटमेंट आहे, घटक राज्यांमधील कराराचा परिणाम नाही, ही स्टेटमेंट ही कुठे इन्क्लूड नाही आहे आणि घटकांमधील कराराचा परिणाम नाही. बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की ते घटक राज्य आहे. आपण जेव्हा स्पीडमध्ये पेपर बघतो ना तेव्हा ह्या मिस्टेक्स होतात. त्यांनी दिलं आहे घटकांमधील, इंग्लिशमध्ये तर वाचाल तर तिथे दिलं आहे काही युनिट्स. ओके, तर ते घटकांमधील कराराचा नाही तर घटक राज्यांमधील कराराचा, केंद्र आणि घटक राज्यांमधील कराराचा परिणाम नाही आहे. पण जी के.सी. वियरची स्टेटमेंट आहे ती या थर्डवाल्याशी सिमिलर नाही आहे. त्याच्यामुळे ही जी स्टेटमेंट आहे थर्डवाली तीही काही आहे, रॉंग आहे. ओके, बघा फोर्थवाली स्टेटमेंट काही आहे, एकात्म राज्याची वैशिष्ट्ये असलेल्या संघराज्यापेक्षा ते संघराज्य दुय्यम वैशिष्ट्य असलेले एकात्म राज्य आहे. ओके, बघा
मगाशी जी तुम्हाला स्टेटमेंट सांगितली के.सी. वियर यांची, ही जी आहे फोर्थ जी स्टेटमेंट आहे आपल्या क्वेश्चन पेपरमधली तिच्याशी सिमिलर आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काही आहे ऑप्शन नंबर 4. ओके. बघा आता बघूया पुढचा प्रश्न. तर बघा पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेचे कार्यवृत्त व इतर संबंधित अभिलेख अभिरक्षित ठेवणे आणि त्याची योग्य ती सुरक्षितता राखणे ही सरपंच आणि उपसरपंच यांची संयुक्तिक जबाबदारी असते. ओके. तर बघा हे कार्यवृत्त म्हणजे काय, अभिलेखे म्हणजे काय हे पहिले आपल्याला माहिती पाहिजे. कार्यवृत्त म्हणजे काय, तर मिनिट्स, मीटिंगमध्ये ज्या काही गोष्टी होतात त्याचे मिनिट्स मेंटेन केले जातात. तर हे मिनिट्स मेंटेन करणं किंवा अकाउंट्स मेंटेन करणं हे कोणाचं काम आहे, तर ते काम आहे ग्रामसभेच्या ग्रामपंचायतीच्या सचिवाचं. त्याचा जो प्रशासकीय प्रमुख असतो त्याचं, सचिवाचं हे काम आहे. ग्रामसभेचा सचिव कोण असतो, तर तो असतो ग्रामसेवक. ओके. तर याच्यामुळे याचं उत्तर काही आहे ग्रामसेवक. ओके. जो ग्रामसेवक आहे तो मिनिट्स मेंटेन करतो, त्याच्याशी रिलेटेड अकाउंटिंग जे आहे ते मेंटेन कोण करतं, ग्रामसभेशी ग्रामपंचायतीशी रिलेटेड ग्रामसेवक आहे ते मेंटेन करतो. सरपंच उपसरपंच करत नाहीत. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट आहे अ वालं ते चुकीचं आहे. ओके. त्याच्यानंतर ब स्टेटमेंट बघा. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेची पहिली बैठक ते वित्तीय वर्ष सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत भरवली जाते. तर बघा ही जी सेकंडवाली स्टेटमेंट आहे बरोबर आहे. तुम्ही जर का एक ऑथेंटिक बुक वगैरे वाचत असाल पंचायत राजशी रिलेटेड तर नक्कीच त्याच्यामध्ये ही स्टेटमेंट आहे तुम्हाला ॲज इट इज मिळून जाईल. ओके. फॉर एक्झाम्पल किशोर लवटे सरांचं जे बुक आहे त्याच्यामध्ये ॲज इट इज जी स्टेटमेंट आहे ती दिलेली आहे. यावेळेस ग्रामपंचायतीचे काही क्वेश्चन आहेत किंवा पंचायत राज रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत आयोगाने वरवरचे विचारलेले नाही आहेत, खूप असे डिटेल जाऊन विचारलेले आहेत. त्याच्यामुळे कसं आहे आपलं आधीचं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आणि खूप जास्त मल्टिपल रिव्हिजन्स ह्या खूप जास्त गरजेच्या आहेत. हे तुम्हाला या क्वेश्चन अटेंड करताना नक्कीच लक्षात आलेलं असेल. असो तर आपलं आता ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे विधान ब बरोबर. म्हणजे काय, ऑप्शन नंबर 2 विधान ब बरोबर. ओके. आता बघूया पुढचा प्रश्न. तर बघा पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा कोणताही ठराव त्या ठरावाच्या संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्यांनंतर दुसरा ठराव साध्या बहुमताने संमत करून त्यात फेरबदल सुधारणा फेरफार करता येईल अथवा तो रद्द करता येईल. ओके. तर बघा ही जी स्टेटमेंट आहे ना ती काही आहे चुकीची आहे. ओके. सेकंड स्टेटमेंट आहे, ग्रामपंचायतीने आपल्या सदस्यांच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 इतक्या सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाखेरीज इतर कोणत्याही रीतीने ग्रामपंचायतीच्या कोणत्याही ठरावात तो संमत झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत फेरबदल सुधारणा फेरफार करता येणार नाही अथवा तो रद्द करता येणार नाही. ओके. तर ही स्टेटमेंट आहे ही बरोबर स्टेटमेंट आहे आणि हिचा उल्लेख कुठे दिला आहे, तर महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958. ओके. बघा महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958 मध्ये ही जी स्टेटमेंट आहे ही जी तरतूद आहे ना त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 ब बरोबर. ओके. आता बघा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या तत्वातून न्यायसंस्थेच्या प्रशासकीय कृतीवरील नियंत्रणाचा उगम होतो. ऑप्शन आहे 1 न्यायालयीन पुनर्विलोकन, ऑप्शन 2 आहे कायद्याचे राज्य, 3 आहे प्रदत्त विधिनियम आणि चौथा ऑप्शन आहे सत्ता विभाजन. तर बघा न्यायालय किंवा भारताची जी न्यायसंस्था आहे ती प्रशासकीय किंवा कार्यकारी कृतींवर कोणत्या प्रकारे नियंत्रण ठेवते, तर ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमाने. काय करते न्यायालय, काय करतं की आपल्या एक्झिक्युटिव्स म्हणा आपली संसद म्हणा ते जे आहेत जे कायदे बनवतात ते आपल्या घटनेच्या चौकटीमध्ये बसतात की नाही. ओके. आपली घटना फॉलो करतात की नाही हे पडताळून बघण्याचा चेक करण्याचा अधिकार कोणाला आहे, आपल्या न्यायसंस्थेला आहे. त्याच्यामुळे आपली संसद असे कोणतेही कायदे करून आपल्या देशात लागू करू शकत नाही. म्हणजे काय होतं, एक प्रकारचं न्यायसंस्थेचं नियंत्रणच आपल्या संसदेवरती किंवा जे आपली कायदे मंडळ आहे त्याच्यावरती क्रिएट होतं. त्याच्यामुळे याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 न्यायालयीन पुनर्विलोकन. बाकीचे ऑप्शन जर का तुम्ही बघाल, ऑप्शन नंबर 2 काही आहे कायद्याचे राज्य. तर कायद्याचे राज्य कशामध्ये आहे, कलम 14 मध्ये आपण बघितलंच असेल.
ओके. त्याच्यानंतर आहे सत्ता विभाजन. तर बघा, सत्ता विभाजन हा ऑप्शन असू शकत नाही, कारण आपल्याकडे न्यायसंस्था आणि आपलं लेजिस्लेचर किंवा आपले जे कोर्ट्स आहेत ते काही आहेत एकमेकांपासून सेपरेट आहेत आर्टिकल 50 नुसार. त्याच्यामुळे सत्ता विभाजन हा कोणत्याही प्रकारचा जो आहे तो ऑप्शन असू शकत नाही. त्याच्यामुळे हे ऑप्शन चुकीचे आहेत आणि याचं खरं ऑप्शन काही आहे, उत्तर काही आहे, ज्युडिशियल रिव्ह्यू. ओके, ऑप्शन नंबर 1 ज्युडिशियल रिव्ह्यू. आता बघूया पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न आहे, राज्यपाल यांच्या संबंधी पुंछी आयोगाच्या शिफारसीबाबत खालीलपैकी कोणती शिफारस ही चुकीची नमूद करण्यात आलेली. ओके. तर बघा, पुंछी आयोगाची नेमणूक कधी झाली होती, तर 2007ला. अध्यक्ष होते कोण, मदन मोहन पुंछी. ओके. आता बघूया त्यांच्या स्टेटमेंट्स काय आहेत. स्टेटमेंट बघा, 1 त्यांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय अथवा सल्ल्याविरुद्ध कार्यरत असणाऱ्या किंवा निवृत्त झालेल्या मंत्र्यांवर खटला चालविण्यास मंजुरी देण्याचा अधिकार असावा. तर बघा, ही जी स्टेटमेंट आहे ना, बरोबर आहे. एखाद्या राज्यपालाला मंत्रिमंडळाच्या सल्ल्याविरुद्ध अशा प्रकारचे जे अधिकार आहेत ते दिलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर आहे, ते राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने पदावरून दूर केले जाऊ शकतील. हे बघा, दूर केले जाऊ शकतील असं त्यांनी इथे दिलेलं आहे. एक्झॅक्ट त्यांची जी शिफारस आहे ती अशी आहे की राज्यपालाला विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाद्वारे मंजूर केलं जावं, ही काही आहे रिकमेंडेशन दिलेली आहे त्यांना. प्रत्यक्षात तसं होतं का, नाही होत, पण त्यांची ही जी रिकमेंडेशन आहे सेकंडवाली, की महाभियोगाद्वारे विधानसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाद्वारे त्यांना रिमूव्ह केलं जावं. तर ही जी स्टेटमेंट आहे ती बरोबर आहे. ओके. आता बघा, त्यांनी थर्डवाली स्टेटमेंट दिली आहे, राज्यसभेने मंजूर केलेल्या महाभियोगाच्या ठरावाने आणि त्या ठरावास लोकसभेने मान्यता दिल्यास पदावरून दूर केले जाऊ शकते. तर बघा, राज्यपालाशी रिलेटेड रिमूव्हल प्रोसेस त्यांनी जी दिली आहे ती विधानसभेशी रिलेटेड, त्याचा राज्यसभा आणि लोकसभेशी कोणत्याही प्रकारे जो संबंध आहे तो त्यांनी क्रिएट केलेला नाही आहे. त्याच्यामुळे ही थर्डवाली स्टेटमेंट आहे ना, ती बघा रॉंग दिलेली आहे. ओके. त्यांनी फक्त अशी स्टेटमेंट दिलेली आहे, अशी रिकमेंडेशन दिलेली आहे पुंछी आयोगाने, की राज्यपालाला रिमूव्ह करण्याची प्रोसेस कशी असावी, तर विधानसभेमध्ये त्यांच्यासाठी एक महाभियोगासारखी जी प्रोसेस आहे ती इस्टॅब्लिश करावी आणि त्यांना त्याद्वारे रिमूव्ह केलं जावं. असेच फक्त रिकमेंडेशन जी आहे ती पुंछी आयोगाने दिलेली आहे. हे जे थर्डवाला स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे आणि खूप काहीतरी एक्स्ट्रीम सांगते, सो ते रॉंग आहे. ओके. चौथी स्टेटमेंट आहे, राज्यघटनेच्या अनुच्छेद 163 मध्ये असा बदल करण्यात यावा की ते त्यांना असलेले स्वेच्छाधीन अधिकार मनमानी पद्धतीने वापरू शकणार नाहीत. एकदम बरोबर आहे. आपले राज्यपाल म्हणा किंवा राष्ट्रपती म्हणा आपले स्वेच्छाधिकार आणि मनमानीने वापरू शकत नाहीत. ते कोणाच्या म्हणण्यानुसार काम करतात, कोणाच्या सल्ल्यानुसार काम करतात, तर मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने काम करतात आणि त्यांचा निर्णय कसा आहे ते त्यांना पुनर्विचार करायला सांगू शकतात, पण नंतरला पुनर्विचारानंतर दिलेला सल्ला कसा असतो, बंधनकारक असतो. त्याच्यामुळे मनमानी पद्धतीने वापरू शकत नाहीत. ओके. हे स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे बघा, या प्रश्नाचं उत्तर काय आहे, त्यांनी काय सांगितलंय, चुकीची शिफारस आहे ती ओळखा. तर कोणती चुकीची आहे, ऑप्शन नंबर 3 जी आहे ती चुकीचं आहे. त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. आता बघूया पुढचा प्रश्न. बघा, पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान काय आहे. ऑप्शन 1 आहे, पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यास सक्षम करणारी योजना. ऑप्शन 2 आहे, नियमित ग्रामसभा आणि त्यांचे नोंदणी ठेवण्यास प्रोत्साहन देणारी योजना. ऑप्शन 3 आहे, गावाच्या पातळीवर मतदान वाढविण्याची योजना. आणि ऑप्शन 4 आहे, सरपंचांची थेट निवड करण्यास प्रोत्साहन देणारी योजना. तर बघा, तुम्ही जर का हे प्रश्न व्यवस्थित वाचाल तर लॉजिक बेस्ड आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतो. ते म्हणजे आहे ह्याचं ऑप्शन किंवा ह्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1, पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी सक्षम करणारी योजना. ओके. तर बघा, हे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान काय आहे, तर बघा, आपली जी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे तिने 2016-17चं जे बजेट आहे ना, 2016-17च्या बजेटमध्ये ही जी योजना आहे त्याचा उल्लेख केला होता, त्याची घोषणा जी आहे ती केली होती. सुरुवात कधी झाली या योजनेला, तर त्याची सुरुवात बघा झालेली आहे 24 एप्रिल 2018ला. कधी, 24 एप्रिल 2018ला या योजनेची सुरुवात झालेली आहे. 24 एप्रिलला काय असतं, पंचायत राज दिन असतो. ओके. त्या मुहूर्तावर त्यांनी या योजनेला सुरुवात केलेली आहे. तर ही योजना कशासाठी आहे किंवा काय करणार आहे, तर
ग्रामपंचायतींना किंवा जे पंचायत राजच्या संस्था आहेत त्यांना मजबूती देण्यासाठी, त्यांना सुधार करण्यासाठी एक विकास आराखडा तयार करणार आहेत, एक मॉडेल तयार करणार आहेत. ओके, त्याच्यासाठी ही योजना आहे. तर बघा सुरुवातीला किती जिल्ह्यांमध्ये, तर 117 जिल्ह्यांमध्ये ही योजना जी आहे सुरुवातीला लागू झाली होती. या योजने थ्रू ना आपण आपले जे SDG गोल्स आहेत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत ते अचीव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही योजना इम्प्लिमेंट करून आपण पंचायत राज मजबूत करून काय करणार आहोत, आपले SDGचे गोल्स जे आहेत ते अचीव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, या योजनेमध्ये निधी वाटप बघा कसं होतं. जे नॉर्मल स्टेट्स आहेत महाराष्ट्र वगैरे सारखे, त्यांच्यामध्ये निधी वाटप केंद्र राज्यांमध्ये कसं होतं, 60-40 असं होतं. ओके, नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये कसं होतं, तर 90-10. नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये 90-10 याप्रमाणे निधीचं जे वाटप आहे ना ते होतं. आणि UTजमध्ये होतं 100% केंद्र पुरस्कृत. ओके, आता बघा इथे आपण योजनेची सर्व प्रकारची माहिती बघितली आहे. आता आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. स्टेटमेंट अ आहे, लोकलेखा समितीमध्ये 7 सदस्य राज्यसभेचे असतात. ओके, आणि ब स्टेटमेंट आहे, लोकसभेच्या दैनंदिन कामकाज पाहणाऱ्या नियमात असे नमूद करण्यात आले आहे की विरोधी पक्षाचा सदस्य लोकलेखा समितीचा अध्यक्ष असेल. वरील विधानांपैकी असत्य विधान कोणते आहेत. ओके, तर बघा त्यांनी कशाबद्दल माहिती विचारली आहे, लोकलेखा समिती म्हणजेच पब्लिक अकाउंट समितीबद्दल. तुम्ही जर का स्टेट सर्व्हिस 2020चा जो क्वेश्चन पेपर असेल व्यवस्थित बघितला असेल, त्याच्यामध्येही आयोगाने जो आहे ना तो समितीबद्दल प्रश्न विचारलेला आहे. याच पॅटर्नमधला प्रश्न आहे तो. बघा तो जो प्रश्न विचारला होता कशाबद्दल विचारला होता, विशेष अधिकार समितीबद्दल विचारला होता. आणि आता प्रश्न कशाबद्दल विचारला आहे, लोकलेखा समितीबद्दल. पण त्याच्यामध्ये एक कॉमन इंटरसेक्ट करणारी गोष्ट म्हणजे तो जो प्रश्न होता त्याच्यामध्ये आयोगाने काय केलेलं आहे, लोकसभेचे रूल्स जे आहेत ते विचारले होते. आणि याच्यामध्ये पण लोकसभेच्या रूल्सचा काय आहे उल्लेख आयोगाने केलेला आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या, आयोग जो आहे तो आता बेसिक माहिती विचारत नाही आहे, तो आता खूप डिटेलमध्ये चालला आहे. फक्त कॉन्स्टिट्यूशन किंवा फक्त लक्ष्मीकांत रंजन कोळंबे एवढाच डेटा आपल्याला इनफ नाही आहे. आता प्रत्येक पॉलिटिक्सचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्याशी रिलेटेड काही लोकसभेचे राज्यसभेचे रूल्स आहेत तेही आपल्याला चेक करणं भाग आहे. ओके, त्याच्यामुळे आता अभ्यास करताना पॉलिटीचा खूप इन डिटेल अभ्यास करायचा आहे, हे या प्रश्नावरून तुम्हाला लक्षात येईल. आता बघूया आपण प्रश्नाकडे. ओके, पहिली स्टेटमेंट काय आहे, तर राज्यसभेचे किती सदस्य सांगितलेत, 7 सदस्य. तर बघा बरोबर ही स्टेटमेंट काय आहे, बरोबर. लोकलेखा समितीमध्ये एकूण मेंबर किती असतात, तर 22 असतात. लोकसभेचे किती असतात, तर लोकसभेचे 15 सदस्य आणि राज्यसभेचे 7 सदस्य असे एकूण 22 सदस्य लोकलेखा समितीमध्ये असतात. ओके, ब वाली स्टेटमेंट कशा संदर्भात आहे, तर लोकसभेच्या दैनंदिन कामकाजामध्ये असं दिलेलं आहे, कामकाजाच्या नियमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. तर बघा कॉन्स्टिट्यूशन किंवा आपले जे लोकसभेचे जे काही दैनंदिन कामकाजाचे नियम आहेत, रूल्स आहेत, त्याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देते जी तुम्ही नोट डाऊन करून ठेवणार आहात. लोकसभेचे जे नियम आहेत रूल्सचे, त्याच्यामध्ये बघा लोकसभेचा रूल नंबर 308 जो आहे तो पब्लिक अकाउंट कमिटीबद्दल माहिती देतो. ओके, म्हणजे 308नुसार एक पब्लिक अकाउंट कमिटी असावी आणि ती पब्लिक अकाउंट कमिटीचे फंक्शन्स काय असावे, त्याची कार्य काय असावीत, हे त्याचा जो रूल नंबर 308 जो आहे तो याच्याबद्दल माहिती देतो. ओके, आणि लोकसभेचा रूल नंबर 309 जो आहे तो काय सांगतो, 309 सांगतो की ह्या समितीची संरचना कशी असावी. पब्लिक अकाउंट कमिटी म्हणजेच लोकलेखा समिती आहे, तिची संरचना कशी असावी हे रूल नंबर 309 जो आहे ते सांगतो. लोकसभेचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये 308 आणि 309 हे जे नियम कशा संदर्भात आहेत, तर पब्लिक अकाउंट कमिटीबद्दल आहेत. ओके, तर बघा या दोन्ही रूलमध्ये कोणत्याही प्रकारे असं नमूद करण्यात आलेलं नाही आहे की विरोधी पक्षाचा जो नेता आहे किंवा विरोधी पक्षाचा जो सदस्य आहे तो लोकलेखा समितीचा अध्यक्ष असावा, असं या रूल्समध्ये कोणत्याही प्रकारे नमूद केलेलं नाही आहे किंवा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्येही ही जी स्टेटमेंट आहे ती नमूद केलेली नाही. त्याच्यामुळे ही स्टेटमेंट काही आहे, रॉंग आहे. का रॉंग आहे, तर असं कुठेही नमूद केलेलं नाही आहे.
तर हे जे विरोधी पक्षाचा नेता हा लोकलेखा समितीचा अध्यक्ष असावा, हा काही आहे एक ट्रेंड आहे. हा ट्रेंड कधी आला तर 1967ला जो आहे 1967पासून आपली लोकसभा आहे, आपली संसद जी आहे तो हा ट्रेंड फॉलो करते की जो पब्लिक अकाउंट कमिटीचा जो अध्यक्ष असतो तो कोण असतो, विरोधी पक्षनेता असतो. नीट लक्षात घ्या, हा काय आहे ट्रेंड आहे. ती एक परंपरा सुरू झालेली आहे की विरोधी पक्षाचा नेता हा त्याचा अध्यक्ष असतो. असं स्पष्टपणे कुठेही नमूद केलेलं नाही आहे. नाही लोकसभा राज्यसभेच्या रूल्समध्ये असं कुठे नमूद केलं आहे, नाही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं नमूद केलं आहे. ही गोष्ट आहे जी ट्रेंड आहे. ओके, त्याच्यामुळे बघा आपलं उत्तर काय असेल, त्यांनी सांगितले असत्य विधान निवडा. त्याच्यामुळे उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 2 फक्त ब. ओके, तर बघा या प्रश्नासोबत आपले जे काही पॉलिटीचे जे काही 10 क्वेश्चन येतात कंबाईनमध्ये ते कंप्लीट झालेले आहेत आपले प्रॉपर ॲनालिसिस करून. मी तुम्हाला खूप महत्त्वाचा असा डेटा या एक्सप्लेनेशनमध्ये शेअर केलेला आहे, तर तुम्ही प्लीज नोट डाऊन करा. तुमचे बुक्स जे आहेत त्या डेटासोबत अपडेट करा. ओके, तर बघा इथे आपली पॉलिटीची आन्सर की जी आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आता तुम्हाला आयोग जी आन्सर की देतं त्याची जर का प्रॉपर माहिती असेल तर नीट लक्षात घ्या की आयोग फर्स्ट की आणि सेकंड की किंवा फर्स्ट की आणि फायनल की अशा 2 की ज्या आहेत त्या देतं. त्याच्यामध्ये आयोग बऱ्याच वेळा प्रश्नांची उत्तरं ही चेंज करत असतो किंवा कॅन्सल करत असतो. त्याच्यामुळे ही जी की मी तुम्हाला दिलेली आहे ती शक्य तितकी एक्झॅक्ट देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला आहे, पण आयोग या कीमध्ये चेंजेस करू शकतं. ओके, किंवा त्याच्यामधले काही क्वेश्चन्स कॅन्सल करू शकतं. त्याच्याबद्दल मी तुम्हाला एकदम अशी डिटेल माहिती देऊ शकत नाही की आयोग काय करू शकतं, कारण आयोग काय करू शकतं हे कोणीही व्यवस्थित प्रेडिक्ट करू शकत नाही. ओके, आयोग काही हे अनप्रेडिक्टेबल आहे. तो प्रश्नाची आन्सर चेंजही करू शकतो आणि कॅन्सलही करू शकतो, पण एक्झॅक्ट त्या प्रश्नांनुसार काय उत्तर असायला पाहिजे आणि ते का आहे याचा मी तुम्हाला डिटेल असं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजूनही बरेच सब्जेक्ट आहे त्याची आन्सर की मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. थोडासा डिले होतो आहे कारण जो मी डेटा आहे तुम्हाला फक्त आन्सर की देत नाही आहे, तर आम्ही खूप चांगला डेटा जो आहे तो या कीबरोबर तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे थोडासा डिले होतो आहे, थोडासा वेट करा, पण तुम्हाला आजच्या दिवसात सर्व जो डेटा आहे क्वेश्चनची आन्सर की आहे तो देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्यामुळे नक्की ज्या या व्हिडिओ आहेत त्या शेवटपर्यंत बघा. खूप चांगली माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला आमचा प्रयत्न कसा वाटतोय हे नक्की सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करा, तुमचे सजेशन्स द्या आणि आमचं चॅनल MPSC माइंड मॅप हे लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.